सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे या गावाला दरवर्षी पावसाळ्यात हातेरी नदीच्या पूरस्थितीचा मोठा फटका बसतो। विशेषतः मुंबई गोवा महामार्गालगतच्या तेलीवाडी भागातील घरांमध्ये आणि शेतीमध्ये मोठं पाणी शिरून मोठं नुकसान होते। याशिवाय नदीकाठच्या जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणात होत होती। मात्र स्थानिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि प्रशासनाच्या पुढाकारातून हातेरी नदीतील गाळ उपशाचं काम हाती घेण्यात आले। गेल्या 15 दिवसात पहिल्या टप्प्यातील गाळ उपसा पूर्ण झालाय। नदीत साचलेला गाळ काढल्यामुळे पूरस्थिती काही प्रमाणात आटोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। हातेरी नदीतील मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्यात आलाय। पूरस्थितीमुळे घर आणि शेतीचं मोठं नुकसान होत होतं। मात्र स्थानिकांच्या मागणीनंतर प्रशासनासह सामाजिक संस्थांचा पुढाकार घेण्यात आलेला आहे। मी आता गेली 14 वर्ष या गावची पोलीस पाटील म्हणून आहे। मी या गावात राहते। मी 14 वर्ष या गावात बघते पूरग्रस्त परिस्थिती एवढी भयानक असते की इथल्या शेतकऱ्याचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं नाही म्हटलं तरी प्रत्येक शेतकऱ्याची जमीन या नदीमध्ये गेलेली आहे आणि लोकांचं पुन्हा स्थलांतरित आम्हाला पावसाच्या आधी करावं लागतं। गेली 4-5 वर्ष आमच्या गावातील शेतकरी, प्रशासन म्हणा, ग्रामपंचायत आणि आमचे सामंत काका यांच्या या प्रयत्नाने यावेळी आपले नाम फाउंडेशन व टाटा मोटर्स यांच्या सौजन्याने नदीतील गाळ काढण्याचा हा जो प्रकल्प केला, त्यामुळे तरी यावेळी पावसात आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान बहुधा टाळणार आहे। कारण बऱ्यापैकी हे काम झालेलं दिसतंय आणि आम्ही समाधानी आहोत की आमच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्याचं आमच्या गावच्या भलं झालेलं आहे। त्यामुळे मी प्रशासनाचे, आमच्या ग्रामपंचायतीचे खूप आभार मानते। या नदीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर पूर्ण नदीचा गाळ साचत होता आणि संपूर्ण पाणी भरत होतं। त्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सामन आमच्या गावचे रहिवासी सामंत ते नेहमी या नदीच्या गाळ उपसा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनच्या यांच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने आमच्या नदीतील गाळ उपसा करण्यात आलेला आहे। त्यामुळे यावर्षी तरी पाऊस पडल्यावर नदीचा म्हणजे पाणी जो साठा व्हायचा तो यावर्षी तरी तात्पुरता कमी तरी प्रभावात होईल आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना यावर्षी बऱ्याच म्हणजे असं नुकसान तरी होणार नाही। यासाठी त्याबद्दल मी आधी प्रशासनाचे आभार मानते। अमरावती जिल्हा सत्र न्यायालय परिसरात अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। वकिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली आहे। शिस्तबद्ध पद्धतीने मतदान सुरू झालंय। या निवडणुकीत एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत। त्यापैकी 13 उमेदवारांची निवड होणार आहे। विविध पदांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळते। एकूण 1576 मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक प्रशासनाने आवश्यक ती व्यवस्था केलेली आहे। दरम्यान लायब्ररी सचिव पदासाठी सुमित शर्मा यांची बिनविरोध निवड झाली। त्यामुळे या पदासाठी मतदानाची गरज भासलेली नाही। विशेष म्हणजे माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी देखील मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावलाय। त्यांच्या उपस्थितीमुळे निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले। आता मी वकील आहे म्हणून आले आणि दादांच्या कृपेनं मला इथं यायला मिळतंय। प्रोफेशन एकदम चांगलं आहे। लोकांची मदत आपण करत असतो आणि या ठिकाणी आता नवीन गोष्ट अशी आहे की प्रत्येक निवडणूक 2 वर्षांनी होणार आहे आणि महिलांसाठी पण 30% रिझर्वेशन आता केलेलं आहे। आणि मी बघितलं खूप उत्साहामध्ये सगळे कंटेस्टंट्स एकदम फ्रेंडली वातावरणामध्ये उभे होते आणि भरपूर महिलाही मला त्या ठिकाणी दिसला। तर हे आनंद वाटण्यासारखंच आहे। बॅलेट पेपरवर संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली, काय वाटते या नंतर जे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा असंच व्हायला हवं? बिलकुल बॅलेट पेपर व्हायला हवेत। ॲडव्होकेट रामपाल कलंत्री मुख्य निवडणूक अधिकारी आहे। हे ॲडव्होकेट शोएब खान डेप्युटी इलेक्शन ऑफिसर आहेत माझ्यासोबत आणि 25 लोकांची आमची या ठिकाणी टीम आहे। आमचे सहकारी म्हणून सहाय्यक चुनाव अधिकारी 1576 मतदार आहेत आणि आज जे आहेत ते 23 उमेदवार आज मैदानामध्ये आहेत। अध्यक्ष, उपाध्यक्ष महिला राखीव, सचिव, कार्यकारिणी सदस्य महिला राखीव। एक जे लायब्ररी सचिव आहेत सुमित शर्मा म्हणून ते अविरोध निवडून आलेले आहेत आणि सकाळी डाट आम्ही 10 वाजता या ठिकाणी मतदानाला सुरुवात केली। आतापर्यंत आता 11 वाजले आहेत। 1 तासामध्ये या ठिकाणी 250 लोकांनी मतदान केलेलं आहे। ही प्रक्रिया आज
दुपारी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. डॉट 5 वाजता मतदानाचं कार्य बंद करण्यात येईल. मतपेट्या सर्व सील करून सर्व उमेदवारांच्या समोर वर लॉकरमध्ये ठेवण्यात येतील आणि उद्या सकाळी ठीक 10:30 वाजता पुन्हा मतमोजणीची प्रक्रिया होईल. सर्वात आधी कार्यकारिणी सदस्यांचे मत मोजल्या जातील, त्याच्यानंतर उपाध्यक्षांचं आणि सर्वात शेवटी सचिव आणि अध्यक्ष यांचे मत याप्रमाणे मतमोजणी होईल आणि सर्व मतमोजणी झाल्यानंतर त्याचा निकाल जाहीर करण्यात येईल. ते रात्री उशिरापर्यंत होण्याची शक्यता आहे. हेच आव्हान आहे की जास्तीत जास्त आमच्या वकील बंधू भगिनींनी मतदान करावं, योग्य व्यक्तीची निवड करावी आणि आम्हाला पूर्ण सहकार्य करावं, जेणेकरून पूर्ण पारदर्शकता ठेवून अगदी सुव्यवस्थितप्रमाणे ही प्रक्रिया पार पडेल असं त्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्यांना आवाहन करतो, तशी विनंती करतो आम्ही त्यांना. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प इथं बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं 1 मे रोजी निसर्गानुभव उपक्रमांतर्गत मचाणावरून प्राणी गणना करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेत प्रगणक रात्रभर मचाणावर बसून वन्यजीवांची नोंद करणार आहेत. बफर क्षेत्रात 57 लोखंडी मचाण उभारण्यात आलेत. प्रत्येक मचाणावर 2 प्रगणक बसणार आहेत. कोर क्षेत्रात वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी थेट निरीक्षण करणार आहेत. वन्यप्रेमींसाठी राखीव मचाणांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली. सुमारे 3,500 रुपये शुल्क आकारण्यात आले, अशी माहिती क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला यांनी दिली. 1 मे रोजी दुपारी 4 वाजता प्रगणक मचाणावर चढतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता खाली उतरतील. या काळात पाणी पुरवठा प्रशासनाकडून केला जाणार आहे, तर जेवण आणि साहित्य प्रगणकांना स्वतः आणावं लागणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यात जंगलातील वन्यजीवांचं निरीक्षण करण्याची ही संधी वन्यप्रेमींसाठी विशेष अनुभव ठरणार आहे. ते आपण जे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण मचाणवर बसून रात्री जे आपण सेन्सस करतो, जनगणना त्यांचे करतो एनिमलचे, ते म्हणजे कोर आणि बफर दोन्ही ठिकाणी आपण करतो. पण बफर मध्ये जे बाहेरचे लोक आहे, जे व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांना लावू करतो आणि कोर मध्ये आपलं डिपार्टमेंट मार्फत केले जातात. यावेळी टोटल आपण 57 मचान जे आहे ते ऑनलाईन करता आपण ओपन केलेलं होतं. त्याकरता 3,500 रुपये जे आहे ते आपण चार्ज केलेला होता आणि म्हणजे 500 रुपये त्यामध्ये 500 जे डिपार्टमेंट घेत होतं आणि ते 3,000 जे आहे ना ते जिप्सी आणि जे गाईड आहे ते आपण त्यांच्याकडे घेतलेले आहे. आणि यामध्ये प्रत्येक जे हे आहे व्हॉलेंटियर्स आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते त्यांना गेटवर पोहोचायची आहे 30 तारीख संध्यापर्यंत आणि त्याच्यानंतर गेटवर किंवा रेंज ऑफिसमध्ये आणि ते तिथून त्यांना जिप्सीद्वारे जे त्यांच्या डेसिग्नेटेड मचान आहे त्यापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि प्रत्येक मचानवर 2 लोकांना आपण अलाउ करतो. 2 बाहेरचे जे लोक आहेत जे फॉर रजिस्ट्रेशन 2 लोक आणि त्याच्यासोबत आपला एक गाईड किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट लोक त्यांच्यासोबत असणार. आणि हे जे आहे ते संध्याला 6 पासून उद्या दुसऱ्या दिवशी जे आहे ना ते सकाळी 6 पर्यंत हे कार्यक्रम चालतो. या बातमीसोबतच टी टाइम मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.